बरेचसे लोकांना माहिती आहे माझ्याकडे बैल कमी पळायला लागला आणि घालवला की बैल पहिल्या दाटीवर पळतो. मला म्हणजे एक वेळ ताकदी जरा कमी करायला पण त्या बैलाला तेवढं खायला घालत नाहीत. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण आलेलो पेडगाव हिंद केसरी 2024 या मैदानामध्ये. तर या मैदानामध्ये आपल्याला अख्ख्या महाराष्ट्रात म्हणजे ज्यांची दावण धुमाकूळच गाजवती आपले सदा मास्तर रेटरे यांची जी बैल आहेत त्यातला आपला ठाकूर या ठिकाणी आलेला आहे आणि जबरदस्त असा पळ करून तो आता सेमी फायनलसाठी पात्र झालाय. तर आता तो ठाकूर माळशिरस माळशिरसला त्या दादांकडे तो आता गेलाय. त्या दादांकडनं आपण थोडीशी माहिती घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय सांगा दादा आम्हाला. माझं नाव चांगदेव रामचंद्र बाजारे, तिरवंडी, माळशिरस. हा दादा, ठाकूरचं आजचं नियोजन तुमच्याकडे होतं. आज ठाकूर कोणा बरोबर पळलाय? तरी शारदा पाटील लक्ष्मी. हा, शारदा पाटील पुणेकरांचा लक्ष. जबरदस्त अशी बैल असतात त्यांची, त्या बैला बरोबर पळालेला आहे. गाडी कशी पळाली आज? गाडी चांगली पळाली आणि गाडी महागंदी बी पळालेली आहे. ती जुनी महागंदी गाडी पळत होती, काय मध्यंतरी थांबलेली गाडी होती. ते आम्ही पुन्हा आजच्या मैदानात म्हणलं मैदान चांगलं आहे, ही मैदानाला गाडी चांगली पळल म्हणून आम्ही गाडी पुन्हा घातली. आम्ही घातली माया. होय. हा, मग मास्तरला मी म्हणलं ही गाडी जुनी घालूया, गाडी आपली चांगली पळल. हो म्हणली ते बी. मग त्यांना बी आम्ही विचारलं शारदा पाटला, ते म्हणले घालूया. मग घातली गाडी आम्ही. गाडीने गट पास केला. गाडी बी चांगली पळाली. 23 नंबर गटामध्ये गाडी मित्रांनो पळाली. 23 नंबर गटामध्ये 3 नंबर तासा गाडी पळाली. दादा, आपल्याकडे आता किती दिवसापासून आपल्याकडे हा ठाकूर आलाय सांभाळायला? तरी ठाकूर माझ्याकडे 20-25 दिवस झाला आलेला आहे. आता आलेला आहे. हा, म्हणजे आता महिना होईल. महिना होत. हा, आता हे ठाकूरचं इथनं पुढचं नियोजन काय असेल ते सगळं तुम्हीच बघणार. दादा, अजून तुमच्याकडे कुठली कुठली सरांची बैल आले? माझ्याकडे ठाकूर हाया, शिव हाया आणि अंदा पैलवानचा पाखऱ्या बी आहे. हा, 3 बैल माझ्याकडे आहे. 3 मायब्या मास्तरच्या घरी आहे. माहिब्या. तर दादा, माहिब्या कसं काय उद्या कुठल्या गटाला पाळणार आहे तो? आदतला पाळणार माहिब्या उद्या. आदतला उद्याच्या याच आदतला पाळणार. तर कुठल्या नेमका गटात कुठल्या आहे तो? आता काय अजून सांगता येणार, कारण पावती बघितलेली नाही आम्ही. होय. आदतची काय अजून निघाले का नाही पावती? काय आम्ही बघितलेलं नाही. त्याचं नियोजन कोणा बरोबर आहे माहिब्याचं? माहिब्याचं मास्तरनेच केलंय नियोजन. होय. अजून तुम्हाला पण नाही माहिती? कळलं नाही आम्हाला काय म्हणजे की आता तो माहिब्या इथनं पाळला की डायरेक्ट तुमच्याच दावणीला तो पण येणार आहे? हा, आता पाळणार आहे आपल्याला. 27 तारीख आहे नंतर येईल आमच्याकडे. होय. दादा, हे कशा प्रकारचं म्हणजे नियोजन तुम्ही लावता किंवा कुठली बैल होती? आमचं नियोजन म्हणजे असं आहे की मास्तर आमचं जुनं संबंध आहे. अंदा पैलवानचं आमचं पहिल्यापासून अंदा पैलवानची बैल माझ्यापाशी आहे. एक बैल कायमस्वरूपी माझ्याकडे असतो. एक बैल माझ्याकडे असतोच बैल. आणि आधी बैल माझ्याकडे शेवाळ्याबाजी होती. शेवाळ्याबाजी झाल्यानंतर मग आप्पाचा बैल एक राहतोच अंदा पैलवानचा माझ्याकडे. त्यांनी ती बैल विकली आबानी माझ्यापाशी असतानाच. आणि पुन्हा आता सदा मास्तर रेटरेकरांनी माझ्याकडे ही बैल सोडली. बघू शकता मित्रांनो, म्हणजे की आतापर्यंत कुठल्या म्हणजे शेवाळे आबा म्हणा, हे आपले सर बैल माझ्याकडेच असते. जेवढी आपण म्हणतोय नंबरातली समीर पत्रेवाल्यांचा शाहीर माझ्याकडेच होता. अजून कोणाची होती? तरी 2-4 माणसांची बैल. म्हणजे नाही म्हणलं तरी बैलगाडा शर्यत क्षेत्रातली ही 4-5 जण आहेत जी की ज्यांची टॉपची बैल आहेत ती सगळी तुमच्या दावणीला असायचीच. आता त्यातली आता भर म्हणजे की ही 3 बैल पण आता तुमच्याकडे आले. जसं की आपले सदाभाऊ मास्तर यांचा ठाकूर, जो की आजच्या मैदानाला आलाय, लक्षाबरोबर गट पास केलाय. आता उद्या माहिब्या येणार आहे, माहिब्या पाळणार आहे. तो डायरेक्ट आता माळशिरसला तिकडे जाणार आहे. शिव तर आता तुमच्याकडे. आमच्याकडे काय नेमकं आहे आमच्याकडे म्हणजे कसं आहे, बैल थोडी कमी आली की लोक काय करतात माझ्याकडे घालते. माझ्याकडे असतो व्यायाम भरपूर. व्यायाम माझ्याकडे भरपूर असतो. आता जो बैल कमी आला होता बैल पाळायचा, ह्यो तुम्हाला सांगतो माझ्याकडे आल्यापासून 1 नंबरात आहे. माझ्याकडे आल्यापासून त्या ह्याला 1 नंबर केला. किल्ले मच्छिंद्रगडला आपल्या बबलू चाच्याचा जलवा आणि ही गाजली गाडी आम्ही 1 नंबर केला. पुन्हा आम्ही तिथं फलटण पैसे बी त्या दिवशी फायनल केला. दादा, काय सांगाल हे काय म्हणजे आता बघा तुम्ही म्हणला की बैल जरा कमी आली आणि ती माझ्याकडे आली तर ती कायम नंबरातच येते. आता हे शेवाळे आबा वरून आपले सरांनी हे तुमच्याकडे बैल एवढी मोठी म्हणजे कसं आहे, आता हे संपत्ती त्यांची मोठी, एवढ्या मोठ्या मानानं तुमच्याकडे
असा माझं असं असतं की तो माणूस कवा दिल खायला त्यांनी दिलं पैसे तर आपण आणून घालायचं शिप माझं पहिल्यापासून नाही. बैलासने माझ्याकडे खाद्य भरपूर असतं आणि व्यायाम तर भरपूर असतो. व्यायामाला आमच्याकडे कमी नाही. आवत असतो त्याचं काय दुसरं असतं ते आम्ही आमच्या पद्धतीनं पाहुणे अधिक आमचं काय जरा थोडं नियोजन असतं बैलांचं. ते नियोजन लावून आमच्याकडे बैल हे आणि बैल रोज जरी पळाल तरी फ्रेश मध्ये माझ्याकडे बैल राहते. असं एवढं आहे आमच्याकडे हवामान चांगलं आहे. म्हणजे वातावरणाचा फरक किती बैलावरती पडतो ह्याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्याला तुमच्याकडे पाहून पाहायला भेटतं. कारण का बैल कमी झाले तुमच्याकडे आले तुम्ही त्यांना योग्य प्रकारचा आहार देताय व्यायाम देताय तसं तुमचं हवामान ह्या सगळ्या गोष्टी जुळून येतात की मग बैलाची पण ताकद वाढते त्याचा पळ पण वाढतोय. यो ठाकूर आम्ही न्यायच्या आधी थोडासा लाल याची परिस्थिती होती. आता बैलाला चमक आली आणि चारा फ्रेश आहे. ती पळून जर आला तरी डरके हाणणारच उकारणारच असा घोगावून बसणार नाही अजिबात. आम्ही न्यायच्या आधी घोगावून बसायचा पळून आला की बघत होतो बसायचं. हे कशामुळे होतं नेमकं काय काय कारण असतं नेमकं? वातावरण व्यायाम आणि बैलाला खाद्य पाहिजे. बैला खुराक पाहिजे व्यायाम खाद्य म्हणजे नेमकं तुम्ही काय काय देता खुराक काय काय देतात काय काय असतं? माझ्याकडे कसं आहे खपरी पेंड असते खपरी पेंड असते मकाचा बारडा गव्हाचं पीठ तांदूळ आणि खपली गहू हे सगळं एकत्र मिक्सिंग करून मी दळतो. डाळी वगैरे कधी नाही चालत. उडीद वगैरे नाही कधीच नाही. डाळी ही कधीच नाही. काय डाळ हे प्रकार नाहीच माझ्याकडे अन्नच तेवढं. आता कारण का आम्ही जेवढ्या बैल मालकांना भेटतो ते जास्त करून कणकीचे गोळे असतात. म्हणले की ह्याच्या अगोदर तुम्ही डाळ आम्ही म्हणलं आम्ही डाळ चारणार आहे. माझ्या दावणीला कधीच बैला डाळ ही नाहीच. बाकी सगळं खाद्य असतं. मी 4-5 प्रकारचं खाद्य सगळं मिक्सिंग करतो. मी डाळी सोडून सगळं म्हणजे तुमच्याकडे काय जे बैलाच्या साठी आहारासाठी त्याला ताकद येण्यासाठी फ्रेशनेस येण्यासाठी सगळं डालडा सुद्धा माझ्या खाद्यात असतो मिक्स करून. डालडा माझ्या मिक्सिंग असतो नेहमी डालडा हे प्रकार असतो माझ्या. अजून काय दुसरं खाद्य जसं की आपण म्हणतो कुट्टी किंवा आपले वैरणीच कसं आहे केरळचे कुट्टी केरळचं मकवान असतं वाळली मका असते वाडा असतं ऊस असतो जो त्याला खाऊ वाटेल ते खाद्य घालाय. 3-4 प्रकारचे वैरण माझ्याकडे जे खायला ते खाऊन द्यायचं. बैलामध्ये एकदम तरारीच येणार आपण जसं म्हणतो. जो बैल एकदम डिम झालेला असतो त्याला ताकदच. आबांचे बैल माझ्याकडे होते ना शेवळ्या आबाचे मी कंटिन्यू रोज बैल पतान रोजच बैल तेवढा शाहीर आणि शांताबाई तेवढ्या प्रिशेलने पळायचीच बैल. अजिबात बैल ढिलं पळत नव्हता. घालील त्या बैलाला वाढच कवा बैल माझा कमी पडला असा नाही विषय. घालील त्या बैलाला वाढच. व्यायामाचं कसं काय नियोजन असतं दादा तुमचं नेमकं बैलांचं? व्यायामाची कसं आहे माहितीये का आमच्याकडं मातीच्या रानात आम्ही 4 फणी टिपण घालतो आणि अवताला बैल दुसरा घरी एक अवताचा बैल आहे. मग त्याला बारी आता ह्यो बैल आता घातला अवताला का काय करणार काना वाढणार. तर 70-80च्या वजनाचा मुलगा त्याच्या उभा करायचा महाग पहिल्यांदा 2-1 अर्धा तास त्याचं ते होत रान होस्तर का ना अर्धा एकर होस्तर मोठा मुलगा 80-90चा. कोणाला लगेच जर ते थांबायला लागला बैल कमी व्हायला लागला की लगेच आपला दुसरा लहान मुलगा त्याच्या उभा करायचा. लयच थांबायला लागला की दगड ठेवायचा त्याला उभा करायचा नाही. 4 फेरे म्हणले तरी माझ्याकडे बैल लगातार काढतो. एका आता सामना झाला एखादी म्हणजे गाडी जाऊ द्याच मागे आम्ही लगेच जाऊ द्या म्हणतो. आम्हाला 4थ्या फेऱ्यात तर जास्तच बैल पाळणार. म्हणजे स्टॅमिना बैलाचा कसा वाढवायचा बैल थांबला नाही पाहिजे. त्याचा काही ना काहीतरी व्यायाम करून त्याचा पण स्टॅमिना कारण का स्टॅमिनाचा सगळा खेळ आहे. बैल पळून आल्याच्या नंतर त्याच्यात भरपूर ताकद पण पाहिजे. ते आहारात तुम्ही त्याला देताय व्यायाम देताय जेणेकरून की त्याचं शरीर मजबूत होते फ्रेशनेस राहतोय स्टॅमिना राहतोय पळण्याची ताकद निर्माण होते. हे अशा प्रकारचं गमक हे यांना गवसलंय म्हणून भरपूर सारी मोठी बैलगाडा मालक त्यांचा बैल कमी झाला की काय हे बैल याच्या आधी पुण्यात 2-3 फोन मला आले. आमची कमीत कमी 1-2 महिने तरी बैल न्या आणि तुमचं काय असेल देतो पर स्वराला आम्हाला बैल लावून द्या. घरी सुद्धा आली होती. घरी बी आली माणसं माझ्या परवाच घरी आलती माझ्या घरी. म्हणजे मित्रांनो हे वैशिष्ट्य आहे बघा. हे वैशिष्ट्य आहे की काही लोकांना त्याचं गमक गावलेलं असतं की ह्या बैलाला जरी हा कमी पळलाय तर ह्याला परत नंबरात कसा आणायचा हे जे रहस्य असतं किंवा हे जे तंत्र असतं गमकलंय. बरीचशीच
बरेचसे लोकांनी माहिती आहे माझ्याकडे बैल कमी पळायला लागला आणि घालवीला की बैल पाहिल्या दाटी पळतो म्हणजे हे बरेचसेच लोकांनी माहिती आहे. आणि त्या मालकाची मी आशा केलेली नाही पैशाची कवा म्हणजे की मला तो देईल आणि मी खोराक देईल काय नाही असला विषय कवा नाही माझ्याकडे. आता भरपूर जणांकडे बैल सांभाळ वगैरे असतात ते खांडाव दिल्यासारखं झालंय. ते कसं काय नियोजन असतं दादा, नेमकं काय असतं त्यांचं? पैसे देते ते लोक, पैसे घेते ते सांभाळणारा लोक आणि काही पैसे घेतोय पण त्या बैलाला तेवढं खायला घालत नाहीत. म्हणजे समजा मला माझ्या समोरची घटना आहे. समजा माझा बैल आहे, मला एकाकडे द्यायचा आहे सांभाळायला, तर मी त्याला किती रुपये द्यायचे महिन्याचे? महिन्याला 25,000 30,000 50,000 पत्र देते द्या. होय. ते माणूस माणसा समोरचा 40,000 रुपये महिन्याला खाद्य घालत नाही. खर्च देऊन सुद्धा ते बैलाला तेवढं खाद्य मिळत नाही. आणि समजा मी 30,000 रुपये दिले एखाद्या की बैल सांभाळ बाबा माझा, त्याला खाणं पिणं टाक, तर त्यानं त्याला काय काय माणसं धावून सोडत नाही. होय. पाणी आणि वैरण अशी मी समोर बघतोय बरेच. होय. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही त्या 30,000 रतीब वगैरे काय असेल ते सगळं बघायचं. सगळं त्यांनी नाही दिलं तरी पण आम्ही आमच्या पद्धतीनं बघतोच. असं काही नाही की त्यांनी नाही मी कधी मागितलं नाही ते पैसे कोणाला आतापर्यंत. असं आजपर्यंत असं कधी झालं नाही की त्यांनी आपल्याला गाडीचं भाडं मागितलं नाही कोणाला अजून होय द्या म्हणून, मला गाडी नोंदाय पैसे मागितलं नाही तर कोणाला काही सुद्धा नाही विषय. सगळं असेल ते आपण सगळं आपल्या घरची बैल आणि घरची बैल आणि घरची सगळी मुलं आहेत माझ्याकडे 10-12 मुलं घरची आहेत. काय असेल ते स्वतः खर्च करायचं, त्यांना काय मागायचं नाही. आपली लक्ष्मी असं वागूनच आपण करायचे. आणि बैलाला कधी दुजापणा नाही. ते मालकानं एक वेळेस आपा हे अंदा पहिलं मला म्हणजे एक वेळेस ताकदी जरा कमी कर बैलांची, त्यांच्या स्वतः बैलांची. होय हो ताकदी कमी करा म्हणजे जरा म्हणजे पुढनच सांगण्यात त्यांना आलंय की बाबा बैलाची ताकद थोडीफार कमी करा मला म्हणजे. कमी करा मला म्हणजे. अशी आपल्याला उदाहरणं मित्रांनो कमी पाहायला भेटतात की अशा प्रकारे एवढी ताकद झाली बाबा त्याची कमी करा. वाढवाच आम्हाला आजकाल कळतंय, पण आता तुमच्याकडनंच कळतंय की कमी करा. म्हणजे या अशा गोष्टी असतात मित्रांनो, हे असं नियोजन असतं. ते जर तुम्ही केलं सांभाळलं खरंच पळते ती बरं का, पळणार. म्हणजे बैल सांभाळा तुम्ही आणि व्यायाम द्या 100% मापाचं पाहिजे त्यावेळेस बैल पळतो. नियोजन करा व्यवस्थित त्याचं गमत. काय लोक काय लोक काय करते ते गोट्यातच सारखा बैल. आमचं तसं नाही. आम्ही पाऊस आला तरच गोट्यात, नाहीतर बैल असा पटांगणात. कसं झालं मी एकच फेरा फारवा टाकलेला होता मैदानाला सारखीच मैदान. हो आणि पवनी वगैरे किती? नाही पवनी नाही टाकला अजून, कारण नाही नेला नाही, कारण आवत दिला त्याला. आऊत किती दिवसांनी तरी द्यायचं त्याला आराम असल्यावर? आराम जर असला ना 7-8 दिवस जर म्हणलं बैल बसून आहे म्हणलं एक वेळेस आवत हाणून घ्यायचाच. म्हणजे 7-8 दिवसात एकदा आऊत हाणायचं. त्याचा आवत हाणाचा शिरा फुगलेला फुटायचा पण त्याला जरा सुजलेलं जास्त. मग आवताव जर माणूस उभा राहिला का ना मातीतनं जर आवत चालायला लागला बोजा कुठं पडतो छातीपाशी, ती शिरा ताड 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 मोकळ्याच होते त्या मोकळ्या होऊन जाते त्या बैला. बैल पण एकदम फ्रेश होतो बैल फ्रेश होतो. बैलात पण कुठला आळस राहत नाही ते. आणि आवताला बैल हाणल्यानंतर जास्तच वैरण खाणार उलटा, कमी नाही. बरोबर भूक पण लागणार त्याला. 3 द्या 4 द्या बैल सुद्धा करणार नाही. 10 फी बैल कसला टाकत नाही अजिबात. तर आता मित्रांनो बघू शकता हे असं जबरदस्त व्यक्तिमत्व जे की माळशिरसला राहतात. आता पुढच्या 21 तारखेला तर मैदान आहेच, तिथं आता दीड महिना तर तुमच्याकडे ही बैल राहतील. आपल्याला रिझल्ट पण त्यांचा पाहायला भेटेलच. आणि आताच पाहायला भेटतो एवढ्या 25 दिवसामध्ये बैल नंबरात यायला सुरुवात झाली. आता बैल महिना बांधून होता, 2 महिने बांधून होता. आणि त्यांच्याकडे आल्यानंतर सलग 2-3 मैदानात तो गुलालात राहिला. आता माहिब्या पण उद्यापासून त्यांच्याकडे येतोय. शिव तर आहेच आहे, शिव आणि ठाकूर. म्हणजे यांचं भविष्य एकदम उज्ज्वलच आहे ना. आता नंबरातच ते राहतील. नाही बैल मी सोडायला लावणार चांगल्या तऱ्हेनं बैल सरळ. कधी मास्तर म्हणायचं आज आणून माझ्याकडे बैल सोडा, लगेच सोडायचं. काय राग नाही लोक नाही काय नाही, तसला काय विषय नाही. तर असं म्हणजे निस्वार्थी व्यक्तिमत्व भेटणं आपल्याला कमीच लोक भेटतात. किंवा आपण त्यांनी म्हणलं बैल चालवली बाबा नेता न्यायला लागला मला थोडं पैसे द्या माझं एवढं गेले, एकही शब्द मी बोलणार नाही कधीच अजिबात नाही. त्यांची आशा सुद्धा नाही आपल्याला. फक्त आपली बैल आपली समजून सांभाळायची. आपलं नाव निघतंय क्षेत्रात, नाव मोठं विषय असा. पैशाला किंमत नाही, पण आपल्याला काय किंमत मान सन्मान जेवढा आपल्याला भेटेल लोकांकडनं समाधान वाटतं. आयुष्यात आलं तर आपलं नाव लोकांनी काढलं पाहिजे असा विषय. तर बघू शकता असलं जबरदस्त व्यक्तिमत्व आपल्या बरोबर होतं. दादा तुम्ही किमती मला वेळ दिला, सगळी माहिती सांगितली, याच्याबद्दल तुमचे खूप खूप मी आभार व्यक्त करतो. भविष्यातील तुमच्या वाटचालीत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.